अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री साई सच्चरित्र अध्याय 6 भाग 1 रामजन्म उत्सवादी कथनम म्हणजेच श्री रामजन्म उत्सव वगैरेंचे वर्णन। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो। परमार्थाची इच्छा असो, परमार्थाची इच्छा करणारा असो किंवा संसारात सर्व सुखसंपत्ती प्राप्त करण्याची इच्छा करणारा असो, ज्या नावेचा सद्गुरू नावाडी किंवा सुकाणे असेल तीच नाव त्याला पलीकडच्या काठावर नेऊन उतरविल। सद्गुरू शब्दाने मनात भावना जागृत झाल्या की श्री साईबाबांचीच आधी आठवण येते। ते समोरच येऊन उभे राहतात आणि आपला हात मस्तकावर म्हणजे डोक्यावर ठेवतात। धुनीतील उदी सकट आशीर्वादयुक्त हात जेव्हा मस्तकावर पडतो तेव्हा अंतःकरण स्वानंदाने उचंबळून येते आणि डोळ्यातून प्रेम वाहू लागते। गुरूंच्या हाताच्या स्पर्शाच्या कौशल्याचे किती आश्चर्य की जो प्रलयाग्नीतही जळत नाही त्या सूक्ष्मदेहाला, सूक्ष्मदेह लिंगदेह म्हणजे आपलं वासनायुक्त शरीर आणि मन बुद्धी 10 इंद्रिय आणि 5 प्राण इतक्या 17 तत्वांचा हा देह असतो लिंगदेह। हा जळला म्हणजे त्या जीवाला पुनर्जन्म नसतो। आपल्या हस्तस्पर्शाने अशा सूक्ष्म देहाला जाळून भस्म करून टाकतो गुरु। देवाच्या कथा वार्ता चुकून निघाल्या तर ज्यांच्या डोक्यात तिडीक उठते किंवा ज्यांच्या तोंडाची बेताल वटवट सुरू होते त्यांनाही स्थिरता लाभते। बाबांनी डोक्यावर त्यांचा कमळरूपी हस्त म्हणजे हात ठेवताच अनेक जन्मांची पूर्ण पिकलेली म्हणजे फळ देण्यायोग्य तयार झालेली पापे धुवून जाऊन साईंचे प्रेमळ भक्त निर्मळ होतात। बाबांचे ते देखणे रूप पाहून कंठ अत्यंत आनंदाने दाटतो, डोळ्यांना आनंदाचा पाझर फुटतो म्हणजे आनंदाश्रू येतात आणि हृदयात अष्टभाव प्रगट होतात। अष्टभाव म्हणजे 8 प्रकारचे भाव, 8 प्रकारच्या मनाच्या अवस्थांना अष्टभाव म्हणतात। त्यातलं पहिलं आहे घाम सुटणं, अंगाला घाम सुटतो। दुसरं आहे स्तब्ध होणं, शरीर स्तब्ध होऊन जातं, मन स्तब्ध होऊन जातं। तिसरं आहे अंगावर रोमांच उभे राहणं, काटा येणं। चौथं आहे आवाज बिघडणं म्हणजे बोलताना आवाजचा सूर बदलणं। पाचवा आहे शरीराला कंप सुटणं, कंप म्हणजे थरथर, आपलं शरीर थरथर कापायला लागतं। सहावं आहे शरीराचा रंग पालटणं आणि 7वं आहे डोळ्यातून अश्रू वाहणं, आनंदाश्रू। आणि 8वं शेवटचं आहे शुद्ध हरपणं म्हणजेच भान हरपणं, बेशुद्ध होणं। हे असे 8 भाव हृदयात प्रगट होतात। म्हणजे आपण एकाच वेळी या 8 किंवा यापैकी जास्तीत जास्त किंवा किमान एक तरी अवस्थेमध्ये भावनेमध्ये जगायला लागतो जेव्हा आपण बाबांचं, साईबाबांचं, गुरूंचं रूप डोळ्यांनी पाहतो प्रत्यक्ष। मी तोच परमेश्वर सोअहम, सह अहम असा शब्द येतो। सोअहम म्हणजे सोहमचा अर्थ आहे सह अहम म्हणजेच तो मी आहे म्हणजे परमेश्वर। मी तोच आहे, परमेश्वरच आहे, सोअहम आहे अशी वृत्ती जागवली जाते भक्ताच्या मनात। स्वानंदाला प्रकट केले जाते म्हणजे स्वतःचा जो चिरंतन आनंद असतो, आध्यात्मिक आनंद, तो प्रगट होतो आणि मी तूपणा जागच्या जागीच जिरवला जाऊन ऐक्यतेने अद्वैत मताचा दिमाख दाखवला जातो। म्हणजे सगळं काही अद्वैत आहे,
ऐक्य आहे. मी वेगळा, तू वेगळा, माझं वेगळं, तुझं वेगळं, मी तूपणा, हीन आणि ज्येष्ठ, कनिष्ठ असे भाव सगळे विरून जातात. माझं, आपलं आणि परक असे सगळे भाव तिथे संपतात. आपण सगळ्या जगातल्या प्रत्येक चांगल्या वाईट सगळ्यांना आपण समान दृष्टीने पाहायला लागतो. ऐक्य होतं तिथे, अद्वैत होतं. द्वैत उरत नाही, म्हणजे दोन वेगवेगळ्या वस्तू किंवा व्यक्ती तिथे उरत नाहीत. स्वानंदाला प्रगट केले जाते आणि मी तूपणाचा जागच्या जागीच जिरवला जाऊन ऐक्यतेने अद्वैत मताचा दिमाख दाखवला जातो. जेव्हा साईबाबांचं रूप आपल्याला प्रत्यक्ष दिसतं. पोथी पुराण वाचू जाता पावलोपावली सद्गुरूंचे स्मरण होते. राम किंवा कृष्णाच्या रूपाने साईबाबाच नटतात आणि आपले चरित्र ऐकवतात. म्हणजे तुम्हाला साईबाबाच सगळीकडे भरले आहेत, कारण ते तुम्हाला गुरुस्थानी, ईश्वरतुल्य स्थानी आहेत. त्यामुळे तुम्ही कोणतीही पोथी, कोणत्याही देवाची कथा ऐकाल, वाचाल, बोलाल, तेव्हा जणू साईबाबांनीच ती लीला एक नवीन रूप घेऊन आपल्यासमोर सादर केली आहे, कथा एखाद्या देवाची, असं आपल्याला ऐकताना वाटतं. कोणाला? जे साईंचे भक्त आहेत त्यांना. एकनाथी भागवत ऐकण्यास बसले असता साईच नखशिखांत श्रीकृष्ण होऊन भक्तांचे हित साधण्यासाठी उद्धवगीत गात आहेत असं वाटतं. उद्धवगीत म्हणजे श्रीकृष्णाने यादव कुळातील त्याचा मित्र आणि मंत्री, म्हणजे सखा जो होता आणि मंत्री जो होता यादवांमध्ये, उद्धव नावाचा, याला अवतार समाप्तीच्या आधी जो उपदेश केला, श्रीकृष्णाने जेव्हा आपला अवतार संपवला, लीला संपवली, तेव्हा त्याच्या आधी, अवतार संपायच्या आधी, मित्र आणि मंत्री असलेल्या उद्धवाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला आपल्या भक्ताला, भक्तमित्राला, त्या उद्धवाला, तर त्याचं नाव उद्धव गीता आहे, त्या उपदेशाचं नाव. तर जणू काही साईबाबाच श्रीकृष्ण होऊन भक्तांचं हित साधण्यासाठी उद्धवगीत, म्हणजे जसा कृष्णाने उद्धवाला उपदेश केला अवतार समाप्तीच्या आधी भागवतात, तसा साईबाबा भक्तांच्या उद्धारासाठी, हित साधण्यासाठी स्वतः श्रीकृष्ण होऊन एकनाथी भागवतात उद्धवगीत गात आहे साईबाबा स्वतः भक्तांच्या कल्याणासाठी, असं आपल्याला वाटतं. सहज गोष्टी करायला बसले असता तेथेही योग्य दृष्टांत देण्यासाठी अचानक श्री साईनाथांचीच कथा आठवते. कागद घेऊन लिहू म्हणता अक्षराला अक्षर जुळवता येत नाही, परंतु तोच साईच जेव्हा स्वतःच्या सामर्थ्याने लिहवतो, तेव्हा लिहिता लिहवत नाही, म्हणजे इतकं आपण लिहित राहतो. कारण साई स्वतःच्या सामर्थ्याने प्रेरणा देत आहे, शक्ती देत आहे, सुचवत आहेत की लिहायचं काय. आणि जेव्हा आपण ठरवून करतो की आता मला लिहायचं आहे, आता मी लिहितो, असा अहमभाव जेव्हा येतो, तेव्हा काही लिहिता येत नाही. जेव्हा अहमभाव डोकावू पाहतो, तेव्हा साईबाबा आपल्या हाताने त्याला तळाशी दाबून टाकतात, त्या अहंकाराला जो आपल्या मनात आहे, भक्तांच्या मनात आहे, आणि शक्तिपात करून शिष्याला कृतार्थ करतात. शक्तिपात करणं म्हणजे आपलं सामर्थ्य देतात, आशीर्वाद देतात, कृपा वर्षवतात, आणि अशा पद्धतीने कृतार्थ करतात. कृतार्थ म्हणजे कृतकृत्य, म्हणजे धन्य करतात, म्हणजे कल्याण करतात. चांगलं वाटतं शिष्याला, दुःखातून, त्रासातून, षड्रिपूंपासून, मायामोहापासून दूर करतात, मुक्त करतात, त्याचा अहंकार दूर करतात. म्हणून म्हणले कृतार्थ करतात. म्हणजे कृत अर्थ म्हणजे जे त्याला योग्य आहे, सुकृत आहे, चांगलं आहे शिष्याला, ते त्याची इच्छा पूर्ण करतात. काया, वाचा व मनाने, काया म्हणजे शरीराने, वाचा म्हणजे बोलण्याने, जिव्हेने, आणि मनाने, काया, वाचा आणि मनाने साई समर्थांना लोटांगणी जाता, लोटांगणी म्हणजे आपण त्यांना समर्पण होतो, म्हणजे आपण त्यांना साष्टांग नमस्कार करतो, फक्त शरीराने नाही, कायेने पण, मनाने पण आणि वाचेने पण. म्हणजे आपण बोलतोही तसंच आहे, वागतोही तसंच आहे शरीराने, आणि मनातही तसाच भाव आहे की मी तुम्हाला शरण आलो आहे, म्हणजे आता तुम्ही मला सांभाळा, तुमच्या हातात माझं सगळं काही आहे, असं जेव्हा भक्त
विचार करून शरण येतो साईंना, त्यांच्यावर सोपवतो त्याचं बरं वाईट, तेव्हा धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ आपोआप हाताशी चढतात. तेव्हा अशा भक्तांच्या हातात ज्याला धर्म हवा असेल, त्याला समजत नाही की त्याने काय करायचं आहे आणि काय नाही, तर तो धर्माचा अर्थ रिलिजन नाही आहे. धर्माचा अर्थ आहे की कर्म, काय करायचं, काय कर्तव्य आहे, काय आयुष्यात करायला पाहिजे, काय योग्य निर्णय घेऊन कसं वागलं पाहिजे, कोणाशी कसं वागलं पाहिजे, स्वतः आयुष्यात काय काम केलं पाहिजे, काय विचार केला पाहिजे, कोणत्या दिशेने प्रगती केली पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि किती केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी म्हणजे हे त्याचं कर्तव्य, जीवन कर्तव्य जे आहे एखाद्या भक्ताचं किंवा व्यक्तीचं, कोणत्याही क्षेत्रातलं, तो जो जॉब करत असेल, तो बिझनेस करत असेल, तो भक्त गृहिणी असेल, विद्यार्थी असेल, गृहस्थ असेल, संसारी कोणी असेल, लहान मोठा, प्रत्येकाला काही ना काही जीवन कर्तव्य आहे. जीवन जगण्यासाठी, प्रगती करण्यासाठी एक आचार धर्म आहे की असं असं करायचं आहे, असे त्याचे कर्तव्य. तर त्या कर्तव्यांना, त्या कर्मांना जे धर्माला अनुरूप आहे त्यांना म्हटलं एकंदरीत धर्म. तर ज्याला धर्म हवा असेल, म्हणजे त्याला काय कर्तव्य आहे आणि काय नाही यात समजत नसेल, अर्जुनासारखा भ्रम तयार झाला असेल काय करू आणि काय नको, तर त्याला धर्माचा मार्ग दाखवणं हे साईबाबा करतात. तसंच अर्थ म्हणजे पैशाचा विनियोग, पैसे कमवायचे मार्ग आणि त्याला विनियोग कुठे, कसा त्याचा उपयोग करायचा चांगल्या कामांसाठी, आणि अर्थप्राप्ती कशी करायची, फक्त पैशाचीच नाही तर इतरही अर्थ. आणि काम म्हणजे कामना, इच्छा, योग्य त्या कामना कोणत्या आणि त्या कशा कधी करायच्या आणि त्यांची पूर्ती कशी करायची, त्या कोणत्या कामना पूर्ण करून घ्यायच्या आहे, हे सुद्धा साईबाबांच्याच कृपेने होतं. आणि चौथं मोक्ष, मुक्ती हे जवळपास समानार्थी शब्द आहेत. म्हणजे मुक्तीचा अर्थ काही स्वर्गात जाणं असं नाही आहे. मोक्षाचा अर्थ काही अमृत पिणं किंवा इंद्रलोकात जाणं, स्वर्गात जाणं किंवा देवाजवळ जाणं असाच त्याचा अर्थ नाही आहे. तर हा त्याच्यापेक्षाही वरचा अर्थ आहे की बुवा कोणत्याही अपेक्षांमधून, कर्मांमधून मुक्त होणं, कर्मबंधनातून मुक्त होणं, कर्मांपेक्षा त्यांच्या बंधनातून, की मी असं वागेल, मी असं वागलो होतो म्हणून मला असं झालं, असं जे काही होतं ते बंधनं जे पडतात, ते विचार जे काही होतात, त्या बंधनातून मुक्ती, किंवा तुमच्या सुखदुःखातून मुक्ती, तुमच्या यश अपयशातून, आनंद आणि ईर्ष्या, दुःख, मनस्ता, सगळ्या गोष्टीतून तुम्हाला मुक्त, म्हणजे तुम्ही समान दृष्टीने पाहताय. तुम्ही चांगल्या अवस्थेतही चांगलेच आहात आणि तुम्ही विपरीत वाईट अवस्थेतसुद्धा चांगलेच वागत आहात, चांगलेच विचार करत आहात आणि चांगल्याच कृती करत आहात. तर ती म्हणजे एक प्रकारची मुक्ती आहे. तशा मुक्ती म्हणजे मुक्तीचे 4 प्रकार आहे. सायुज्य मुक्ती, सामिप्य मुक्ती, सारुप्य मुक्ती आणि सालोक्य मुक्ती. तर हे 4 प्रकार आहेत, पण मी त्याबद्दल बोलत नाही. मी मनाची मुक्ती बोलतो आहे, अंतरात्म्याची मुक्ती बोलतो आहे. तर सारुप्य त्या 4 प्रकारच्या मुक्तींमधली एक आहे सारुप्य, म्हणजे ईश्वरासारखंच रूप तुम्हाला मिळणं. सालोक्य म्हणजे ईश्वर ज्या ठिकाणी, ज्या लोकात राहतो त्या लोकामध्ये तुम्हाला राहायला मिळणं. सामिप्य म्हणजे ईश्वराजवळ राहायला मिळणं. आणि सायुज्य म्हणजे तुम्ही त्यात समाविष्ट होणं, ईश्वरात अर्पण होणं, त्यात विलीन होणं, अशा वेगवेगळ्या मुक्त्या आहेत. पण मी फक्त त्याच मुक्तींबद्दल नाही बोलत आहे. इथे लेखक आपल्याला सांगू इच्छितोय की काया वाचा मनाने तुम्ही सर्व भावनेने तुमच्या शरण जाल, जेव्हा साई समर्थांना लोटांगण घालाल, म्हणजेच त्यांना शरण, तुमचं आयुष्य, तुमचं कर्म, तुमचे विचार, तुमचं वागणं बोलणं सगळं काही तन मन धनाने तुम्ही अर्पण व्हाल, तेव्हा तुम्ही धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4ही प्रकारचे पुरुषार्थ, म्हणजे ज्याला धर्मात प्रगती करायची आहे, धर्माचरण योग्य मार्गावर चालायचं आयुष्य तो, किंवा अर्थात प्रगती करायची आहे, म्हणजे ज्याला जीवन जगण्यासाठी आणि स्वतःचं ऐहिक सुख, भौतिक सुख
प्राप्त करण्यासाठी अर्थार्जन करायचे, कुटुंबाच्या पोषणासाठी, स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी, तर ते. आणि कामाचे वेगवेगळे अर्थ आहेत, पण काम या शब्दाचा अर्थ इथे कर्म नाही, इथे त्या कामना आहे, इच्छा आहे, तर त्यांची पूर्तता. आणि मोक्ष, मुक्ती. तर हे चारही पुरुषार्थ साई समर्थांना जो शरण जातो अशा व्यक्तीला, मग तो लहान असो, मोठा असो, कोणीही असो, तर अशा पवित्र मनाच्या व्यक्तीला, भक्ताला साई आपोआप देतात. कर्म, ज्ञान, योग व भक्ती या 4 मार्गांनी ईश्वराची प्राप्ती होते. हे गीतेतही सांगितलं आहे, भगवद्गीतेत, आणि हे इथेही सांगितलं आहे. बऱ्याच पोथ्यांमध्ये हे सांगितलेलं आहे की वेगवेगळे मार्ग आहेत, त्यातला एक मार्ग किंवा एकापेक्षा जास्त मार्ग तुम्ही अवलंबून करून तुम्ही शेवटी ईश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतात. अर्थात तुम्हाला योग्य ते तुमचं ध्येय पूर्ण होतं. त्यात ते मार्ग आहेत कर्म मार्ग, म्हणजे जे कर्म दिलेलं आहे, जो धर्म आहे, ते तुम्ही करत राहा योग्य पद्धतीने. त्यात निष्काम भावना ठेवा, म्हणजे काही कामना करू नका की मला काही मोबदला मिळेल म्हणून मी करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे, असं काही विचार नका करू. तुम्ही कर्म करा, फक्त कर्मावर फोकस ठेवा, मन एकाग्र करा. दुसरा मार्ग आहे ज्ञान मार्ग, म्हणजे तुम्ही ज्ञानी लोकांच्या सहवासात राहा, त्यांना प्रश्न विचारा, आपले वेद, विषय, सगळे शास्त्र समजून घ्या, कथा समजून घ्या, त्यातून अर्थ समजून घ्या, आणि स्वतः ज्ञान मिळवून ते ज्ञान चर्चा करून, आणखी इतरांशी चर्चा करून, इतरांना सांगून, समजून, त्यांचं ऐकून, त्यांचे मतं समजून तुम्हाला जे अनुभूती होईल आणि जो जीवनात अनुभव होईल, तो एक प्रकारचा ईश्वराला प्राप्त करण्याचा मार्ग आहे, तो आहे ज्ञान मार्ग. योगाच्या वेगवेगळ्या योग साधना आहेत, तपश्चर्येचे वेगवेगळे प्रकार आहेत, योगांचे वेगवेगळे प्रकार आहेत योगी लोकांचे. तर ते म्हणजे प्रचंड आहेत, महाकठीण आहेत. जसं ज्ञान मार्ग किंवा कर्ममार्ग कठीण आहे, तसं योग मार्गही महाकठीण आहे आजच्या काळात. तर तोही एक मार्ग आहे ईश्वराला प्राप्त करण्याचा. आणि चौथा मार्ग आहे भक्तीचा मार्ग, जो आपल्या वारकरी संप्रदायात सांगितला गेलेला आहे गेल्या जवळपास 800-900-1000 वर्षापासून, जो आपल्याला समोर सहज वेगवेगळ्या संतांनी जगून दाखवला आहे. तोही कठीणच आहे, पण हे असे 4 मार्ग आहेत. हे 4 मार्ग 4 वेगवेगळ्या बाजूंनी निघतात, म्हणजे त्यांचा एकमेकांशी तसा संबंध आहे असं नाही वाटत वर्क करणे, तरी ते सर्व आपणाला आपल्या ठिकाणी म्हणजेच परमपदाला, ईश्वराकडे पोचवतात. म्हणजे हे 4 मार्ग शेवटी कुठे घेऊन जातात, ते ईश्वराकडे घेऊन जातात. म्हणजे तुम्हाला चांगल्या विचारांकडे, चांगल्या शक्तींकडे, तुमच्या सगळ्याच प्रगतीकडे, ऐहिक आणि भौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक सगळ्या प्रगतीकडे तुम्हाला पोचवतात. भक्ती ही बाभूळवनाची वाट आहे, खाचा खळगे फार बिकट असतात भक्तीच्या मार्गात. ती एक पावली, म्हणजे एक पाऊल टाकता येईल एवढीच रुंद अशी पायवाट, पण नीट सरळ आणि हरिनिकट घेऊन जाते, ईश्वराजवळ घेऊन जाते भक्ती. तुम्ही फक्त कर्ममार्गाने ईश्वरापर्यंत नाही, एकदम जवळ नाही पोचवू शकणार, कुठेतरी कमी पडेल. ज्ञान मार्गाने पण तुम्ही कुठेतरी कमी पडाल, योग मार्गाने पण तुम्ही कुठेतरी कमी पडाल, कारण मानवी शरीराच्या, बुद्धीच्या, मनाच्या मर्यादा असतात, ज्यामुळे ज्ञान किंवा योग किंवा कर्म ईश्वरात जवळ नेतं, पण ते एकदम जवळ निकट नाही नेऊ शकत. तर ते काम करतं बारीक पायवाट असलेली एक पावली, ज्याच्यात खाचा खळगे आहेत, म्हणजे ज्याच्यात कष्ट आहेत, ज्याच्यात त्रास आहेत, असा भक्ती मार्ग तो घेऊन जातो. काटा टाळून पाय टाकणे हाच सुलभ उपाय आहे. अशा भक्तीच्या पायवाटेमध्ये जे काटे येतात, म्हणजे जे मध्ये मध्ये संकट उद्भवतात, तर अशा संकटांकडे, अडथळ्यांकडे दुर्लक्ष करणं म्हणजेच काटा टाळणं, आणि मग आपलं पाय टाकणं म्हणजे पुढे पुढे चालणं, भक्ती मार्ग चालू ठेवणं, अवलंब, हाच सुलभ म्हणजे सोपा उपाय आहे. याप्रमाणे केले की आपले ध्येय सुरक्षितपणे गाठाल, असे गुरु माऊलीने म्हणजे साईंनी स्वतः स्पष्टपणे सांगितले आहे.
मनरूपी मळे जर भक्तिरूपी पाण्याने शिंपडले तर वैराग्य उठून येते. ज्ञानरूपी फुलांचा बहर येतो, कैवल्याचे फळ लागते आणि चित्सुख म्हणजेच ज्ञानमयता उफाळून येते आणि जन्ममरण निश्चयाने टाळले जाते. या वाक्यांकडे, या रूपकाकडे तुम्ही लक्ष द्या. तुमच्या मनाच्या मळ्यामध्ये भक्तीचं पाणी शिंपडलं म्हणजे तुम्ही भक्ती भाव ठेवला गुरूंप्रती, ईश्वराप्रती, तर तिथे वैराग्य उठून येतं. म्हणजे वैराग्यरूपी तिथे वनस्पती वाढतात किंवा शेत वाढतं. म्हणजेच तुमच्या मनात वैराग्य भाव येतो. संसारापासून थोडंसं अलिप्त येतं. सुखदुःखांचा तुम्हाला फरक पडत नाही, असा त्याचा अर्थ आहे. आणि ज्ञानरूपी फुलांचा म्हणजे तुम्हाला त्यातून, त्या वैराग्यातून ज्ञानरूपी फुलं मिळतात. फुलांचा बहर येतो म्हणजे तुम्हाला खूप ज्ञान मिळतं, अनुभव मिळतात. तुम्ही जगाकडे तटस्थपणे पाहायला शिकतात. तुम्ही सुखदुःखांमध्ये अडकून पडत नाही. कैवल्याचे फळ लागते. अशाच त्या बागेमध्ये तुम्हाला भक्तीच्या मुळे, मनामध्ये भक्ती केल्यामुळे वैराग्य आणि ज्ञान मिळतं आणि ज्ञानासोबत तुम्हाला कैवल्याचाच अर्थ परमसुख, आनंद, चित्सुख मिळतं. आणि जन्ममरणाचं त्रास, भीती, कष्ट हे सगळे तुम्हाला निश्चयाने म्हणजे खात्रीपूर्वक टाळले जातात, असं या ग्रंथात लिहिलेलं आहे. हे गीतेतलीच शिकवण आहे. ही तुम्हाला थोड्याशा वेगळ्या रूपात इथे सांगितली गेली आहे. परमात्मा स्वयंसिद्ध आहे. तोच सत्य, ज्ञान व आनंदयुक्त असा 3 स्वरूपाचा आहे. म्हणजे जो ईश्वर आहे, परमात्मा, तो सत्य स्वरूप आहे, तो ज्ञानस्वरूप आहे आणि तो आनंद स्वरूपसुद्धा आहे. कारण निमित्ताने तो भक्तांना शिक्षण देण्याकरता पूर्णपणे जागा होऊन प्रगट झाला. म्हणजे काही ना काही कारण, निमित्त करून त्याने अवतार घेतला. जसा हा त्रैगुण्ये व्यक्त झाला, त्रैगुण्य म्हणजे 3 गुणांनी, सत्व, रज आणि 3 गुणां, तम, या 3 गुणांनी प्रकट झाला, तशी माया देखील क्रियाप्रयुक्त होऊन सत्व, रज आणि तम या गुणांना चालवते आणि आपले गुण चांगल्या प्रकारे प्रकट करते. म्हणजे आपल्याला सात्विक आजूबाजूला काही वातावरण दिसलं, राजसिक वातावरण काही दिसलं सुखांचं, किंवा तामसिक राक्षसी मनोवृत्तींचं काही दिसलं, सात्विक म्हणजे दैवी मनोवृत्तींचं काही गोष्टी आजूबाजूला दिसल्या, तर हे सगळे वातावरण प्रत्यक्षात एक मायाचाच भ्रम आहे. ती प्रकट होते आहे वेगवेगळ्या रूपांनी, आपले गुण प्रकट करते आहे सत्व, रज, तम या गुणांना वापरून. मातीच्या विशिष्ट आकाराला घडा हे खरोखर नाव असते. घडा किंवा मडकं आपण म्हणतो. परंतु घडा फुटला की नाव, रूप, विकार हे सर्व पार निघून जातात. म्हणजे घड्याला आपण तोपर्यंतच घडा म्हणतो जोपर्यंत तो घडा घड्यासारखा आहे. पण घडा, मातीचा तो घडा फुटला तेव्हा घडा हे नाव त्याला आपण उल्लेखत नाही, त्याला आपण घडा म्हणून संबोधन करत नाही की हा घडा आहे बा, कारण तो आता घडाच नाही, फुटला आहे तो. तसंच ते रूपही राहिलं नाही त्याचं, की तर घड्याचा जो आकार असतो आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये, विचारांमध्ये आणि डोळ्यांसमोर, तो प्रत्यक्ष आता अस्तित्वातच उरलेला नाही, कारण घडा फुटला आहे. त्यामुळे ते रूपही निघून जातं. जसं नामशेष राहतं तसं रूपसुद्धा विस्मरणात जातं, की घडा म्हणता येत नाही त्याला. विकारचा अर्थ त्याचा स्वभाव, गुण, त्याचं जे काही आहे, की घड्याचं जे काही कार्य असेल, स्वभाव असेल, घडा काय करतं, जे काही घड्याचा स्वभाव धर्म आहे, की अशी अशी वस्तू म्हणजे घडा किंवा मातीचं मडकं. तर हे ज्याला आपण म्हणतो एखाद्या विशिष्ट आकाराला, मातीपासून बनलेलं, तर तो म्हणजे त्या वस्तूला, त्या मातीला दिलेला त्या आकार म्हणजेच ते त्याचं रूप, म्हणजेच त्याचं नाव, म्हणजेच त्याचा विकार झालेला आहे, की तो त्याचा स्वभाव आहे. पण ते सुद्धा गायब होऊन जातं, कारण ते उरत नाही. घडाच फुटल्यामुळे त्याचं रूप, त्याचं नाव, त्याचा विकार म्हणजे स्वभावसुद्धा, त्याचं ज्या कार्यासाठी ते बनलं आहे ते कार्यकारण भावसुद्धा संपून जातं. हे सगळे जग मायेपासून उत्पन्न झालेले आहे. माया म्हणजे एक प्रकारची माती आहे. मातीचा जसा घडा बनतो तसं या मायेपासून हे सगळं जग बनलेलं आहे, सत्व, रज, तमांच्या गुणांनी युक्त.
परस्पराशी त्याचा कार्यकारण भाव आहे. खरे म्हणजे मायाच प्रत्यक्ष साकार होऊन जगाच्या रूपाने उद्भवली आहे. जगाच्या आधी मायेची स्थिती पाहिली तर तिला आकार नव्हता. म्हणजे हे जग जेव्हा अस्तित्वात आलं नव्हतं, हे ब्रह्मांड किंवा ग्रह नक्षत्र तारे हे जेव्हा जन्मालाच आले नव्हते, पृथ्वी, मनुष्य, जीव, वनस्पती हे जेव्हा जन्मालाच आले नव्हते, तेव्हासुद्धा माया होती, पण ती अव्यक्त होती. तिला रूप आकार नव्हता. म्हणजे जसं की मातीचा घडा तेव्हा नव्हता, पण माती होती, असं त्याचा अर्थ. तशी म्हणजे माया होती, पण तिला आकार, नाव, रूप काही नव्हतं. परमात्म्याच्या स्वरूपात ती लीन आणि परम अव्यक्तात जमा झालेली होती. परम अव्यक्त म्हणजे ईश्वराचं एक रूप जे निराकार आहे. निराकार, निर्गुण म्हणजे अव्यक्त, ज्याला व्यक्त नाही करता येत, असं जे परमरूप आहे, त्याला काही आकार नाही, ईश्वराला काही रूप नाही, अशा त्या ईश्वरी अवस्थेमध्ये ती अव्यक्त स्वरूपात होती, म्हणजे अदृश्यच होती, पण ती त्याचाच भाग होती. कोण? माया, ईश्वराचा भाग होती, जी नंतरही आहे, पण ती नंतर व्यक्त झाली माया. तरी परमात्मरूप आणि अव्यक्त असली तरी ती परमात्मरूपच असते, म्हणजे परमात्म्याचाच एक भाग असते. म्हणजे हे सगळं जग ही एक प्रकारे व्यक्त झालेली माया, प्रत्यक्ष प्रकट झालेली माया. आणि हे जग जेव्हा अस्तित्वात नव्हतं आणि भविष्यातही पुढे नसेल कधीतरी, तेव्हा सुद्धा आणि आतासुद्धा आणि आधीसुद्धा ही परमात्म्याचंच रूप आहे, ती माया त्याचाच एक भाग आहे. एकूण ही परमात्म्याचेच रूप असलेली माया परमात्म्याच्या रूपाहून मुळीच भिन्न नाही. म्हणजे आपण जी मायेला तुच्छ समजतो की माया तुच्छ आहे, खराब आहे, याच्याकडे लक्ष नका देऊ, हे सगळे मोह माया आहे, हे सगळं जग मिथ्या आहे, भ्रम आहे, आयुष्य काही नसतं वगैरे वगैरे आपण जे काही म्हणतो, तर हे एक प्रकारे ईश्वराचंच व्यक्त झालेलं मायेचं रूप आहे, सत्वरज तमो गुणांनी बनलेलं. तर ईश्वराच्या रूपापेक्षा, परमात्म्याच्या रूप असलेल्या मायेपेक्षा ही माया भिन्न नाही, आणि या मायेपासून परमात्मा भिन्न आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे तो या 3 गुणांपेक्षा, मायेपेक्षा श्रेष्ठ आहे आणि अलिप्त आहे परमेश्वर, पण तरीही ईश्वराचाच भाग ही माया आहे. त्यामुळे माया भिन्न नाही ईश्वरापासून. हे पण ईश्वराचाच भाग आहे बुवा, जे आपल्याला आयुष्य, जग, संसार सगळं दिसतं, ज्याच्यापासून आपल्याला सुखदुःख मिळण्याचा भास होतो आणि आपण त्याला सत्य मानतो, त्या सुखदुःखांना. तर हे सगळं ईश्वराच्या रूपाहून वेगळं नाही आहे, तो एक भाग आहे ईश्वराच्या रूपाचा. मायेने तमोगुणापासून जड पदार्थ निर्माण केले. जड म्हणजे हालचालीशिवाय जीव नसलेले, म्हणजे निर्जीव पदार्थ. ही प्रथम क्रिया पूर्ण झाली. म्हणजे पहिले ग्रह, नक्षत्र, तारे, पृथ्वी, जमीन, दगड, माती अशा गोष्टी अस्तित्वात आल्या. मग मायेच्या रजोगुणात परमात्म्याच्या चिद्गुणाचा मिलाफ झाला, संयोग झाला. रजोगुण मिळालं परमात्म्याच्या चिद्गुणात. तर काय झालं? पहिले तमोगुण मिळाला, मग निर्जीव पदार्थ बनले, ग्रह, नक्षत्र, तारे, आणि त्यानंतर रजोगुण आला. रजोगुण आणि ईश्वराचा चिद्गुण. चित म्हणजे कायम शाश्वत असलेला गुण, म्हणजे ज्याला काही वेगळा स्वभाव नाही, तो कायमच असतो, अलिप्त, व्यक्त किंवा अव्यक्त. तर त्या 2 गुणांचा मिलाप झाला, रजोगुणाचा, मायेच्या रजोगुणाचा, आणि परमात्म्याच्या, ईश्वराच्या चिद्गुणाचा. या 2 गुणांचा संयोग झाल्यावर, आणि या दोन्ही गुणांच्या म्हणजे तम आणि रज या गुणांमुळे स्वाभाविक धर्मांमध्ये चैतन्याची खाणच उघडली जाते. म्हणजे अनेक प्रकारचे चर, म्हणजे हालणारे, हालचाल करणारे सजीव प्राणी उत्पन्न होतात. वेगवेगळ्या वनस्पती, वेगवेगळे प्राणी, मनुष्य वगैरे. पुढे मायेच्या, मनुष्याने, मनुष्य आता पुढे होईल, पुढे मायेच्या सत्वगुणाने, म्हणजे सात्विक विचार, सात्विक भाव, सत्सद विवेक बुद्धी आपण जे म्हणतो, ती सत्सद विवेक बुद्धी म्हणजे सत्वगुणाने बुद्धितत्व निर्माण करणं, याला आपण म्हणतो सात्विक किंवा सत्सद विवेक बुद्धी. जिथे विवेक आहे, जिथे समजूतदारपणा आहे, जिथे संवेदनशीलपणा आहे, बुद्धीचा वापर करतो एखादा प्राणी, तर तो म्हणजे मनुष्य. म्हणजे प्रत्येकाचे एक
पातळी असते, त्यात मनुष्य जरा जास्त गहन पद्धतीने बुद्धितत्वाचा वापर करतो. तर असा बुद्धिमान मनुष्य प्राणी उत्पन्न झाला जेव्हा मायेच्या सत्वगुणाने बुद्धितत्व निर्माण केले आणि त्यात परमात्म्याचा आनंद गुण मिसळला गेला. म्हणजे मनुष्य प्राणी तेव्हा उत्पन्न झाला. आणि हा सगळा खेळ मायेचा 3 गुणांपासून ईश्वराच्या वेगवेगळ्या गुणांशी एकरूप होऊन जड पदार्थ म्हणजे निर्जीव पदार्थ आणि मग सजीव प्राणी, पशुपक्षी यांची निर्मिती केल्यानंतर शेवटी मनुष्य प्राणी उत्पन्न होऊन हा खेळ माया खेळली, पूर्ण केला. म्हणजे हे जग अस्तित्वात आलं पूर्णपणे असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे माया महाविकारी असते. महाविकारी म्हणजे जिच्यात खूप वेगवेगळे स्वभाव आहेत, गुण आहेत, दोष आहेत, त्याला महाविकार असं म्हणले. परंतु जोपर्यंत ती रूपांतराचा त्रास स्वीकारत नाही आणि वर सांगितलेले पदार्थ उत्पन्न करत नाही, म्हणजे निर्जीव पदार्थ, सजीव प्राणी, पशुपक्षी आणि मनुष्य प्राणी, जोपर्यंत हे ती उत्पन्न करत नाही तोपर्यंत हे त्रिगुण म्हणजे हे 3 गुण सत्व, रज आणि तम, हे मायेचे 3 गुण अव्यक्त असतात. म्हणजे त्यांना काही प्रकट होता येत नाही, कारण की काही वस्तू, जीव, प्राणी, मनुष्य कोणी काही अस्तित्वातच नाही आहे. तोपर्यंत हे 3 गुणसुद्धा असूनसुद्धा नसल्यासारखेच असतात. आपल्याला ते कुठे कोणाला समजत नाही, दिसत नाहीत, अस्तित्वात नसतात, पण ॲक्च्युली ते असतात. गुणांना अनुरूप अशा क्रिया केल्याशिवाय माया व्यक्त होत नाही. म्हणजे मायेला काहीतरी क्रिया करावी लागते, संयोग करावा लागतो, तेव्हा या गुणांना अनुसरून केलेल्या क्रियांमुळे माया व्यक्त होते. तोपर्यंत नाही. जोपर्यंत ती क्रिया न करण्याचे धोरण माया आचरते तोपर्यंत ती अव्यक्त राहू शकते, हे जाण. एकूण म्हणजे याचा सगळ्यांचा अर्थ असा की माया हे ईश्वराचे कार्य आहे. सर्वं खलु इदं ब्रह्म. याचा अर्थ असा आहे, दिसणारे हे सर्व खरोखर ब्रह्मच आहे. म्हणजे हे सगळं जे तुम्हाला जग दिसतंय ती माया आहे. हो, सत्य आहे ते. सत्व, रज, तमो गुणांचा वापर करून मायेने हे सगळं बनवलेलं आहे. पण माया स्वतः ईश्वराचा भाग असल्यामुळे, परब्रह्माचा भाग असल्यामुळे हे जे आजूबाजूला माया दिसते आहे, हे सगळं जग, संसार, सुख, दुःख, वेदना, यश, अपयश हे सगळं दिसतंय, आयुष्य दिसतंय, हलणारं न हलणारं, प्राण्यांचं, दगडांचं, मनुष्यांचं, विचारांचं. तर हे सगळं दिसणारं सर्व काही ब्रह्मच आहे. ते माया आहेच, पण ते ब्रह्मही आहे, परब्रह्मही आहे, म्हणजे ईश्वर साक्षात आहे. हे तत्व आणि तिघांचे हे ऐक्य ते हेच आहे. तिघांचे ऐक्य म्हणजे परमात्म्याचे, म्हणजेच ब्रह्माचे, परब्रह्माचे. तो परमात्मा किंवा ईश्वर किंवा परब्रह्म, आणि दुसरं म्हणजे माया. आणि माया आणि परमात्म्याच्या संयोगातून, त्यांच्या गुणांच्या संयोगातून जन्मलेलं जग, हे जे आपल्याला जग दिसतं, सगळं विश्व दिसतं, ते परमात्मा, माया आणि जग हे तिघांचे ऐक्य झालेले आहे. हे सगळं जे तुम्हाला दिसतं, तुम्हाला, मला, अशा ऐक्याचा अनुभव निश्चित प्राप्त कसा व्हावा. म्हणजे हे सगळे एकच आहेत बुवा. माया वेगळी नाही आहे, हे जग वेगळं नाही आहे जे मायापासून बनलं आहे, आणि ईश्वरापासून बनलेली माया किंवा हे जग, तो ईश्वरही वेगळा नाही. ईश्वर, माया आणि हे जग हे सगळं एकच आहे. हे सगळे एकमेकांचेच भाग आहेत आणि एकच ईश्वराचे रूप आहे. हे अनुभव कसं मिळेल बुवा, कसा मिळेल हे आपल्याला कसं समजू शकेल, हे ज्ञान कसं मिळेल. अशी ज्याच्या मनात, चित्तात, विचारात उत्कट इच्छा असेल, म्हणजे जो मुमुक्षु असेल, ज्याला प्रश्न पडला असेल की हे सगळं एकच आहे, तर ते कसं मला कळेल बुवा. म्हणजे मला हे सगळं ईश्वराचाच भाग आहे असं कसं समजेल. वाईट मनुष्यातही मला ईश्वर आहे, चांगल्यातही ईश्वर आहे, तटस्थ राहणाऱ्या व्यक्तीतही ईश्वर आहे, आणि हे सगळं गुराढोर, मूक प्राणी सगळ्यांमध्ये ईश्वर आहे. दगड, माती, विटा, हवा, पाणी सगळीकडे ईश्वर आहे. ही माया, हे सगळं भ्रम जे आहे, सांसारिक सुखदुःख, यश अपयश आहे, हे सगळं ईश्वर आहे.
तर हे मला कसं समजेल, असं ज्याच्या मनात प्रश्न पडलेला आहे किंवा जो शोधतोय किंवा ज्याच्यात इच्छा असेल हे जाणण्याची, उत्कट इच्छा, उत्कट म्हणजे खूप इच्छा, तीव्र इच्छा असेल, अशा लोकांनी वेदशास्त्रांचा अभ्यास करावा. ही वेदशास्त्रे व श्रुतीस्मृती सारासार विचार करण्याची शक्ती आणि गुरु व वेदांत यांच्या वचनांचा प्रत्यय आणि परमानंद देतात. हे वेगवेगळ्या शास्त्रात सांगितलेलं आहे की तुम्ही वेदांचा, शास्त्रांचा, उपनिषदांचा, श्रुतीस्मृतींचा म्हणजे आपल्या पुराण ग्रंथांचा अभ्यास करा, त्यांना वाचा, त्यांच्यावर चर्चा करा, ज्ञानी लोकांना प्रश्न त्यावर विचारा, त्यातल्या कथांवर, त्यातल्या उपदेशांवर. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीचा उलगडा होईल, उत्तर मिळेल की जणू काही अनुभवच मिळेल, ते ज्ञान मिळेल की हे सगळं काही एकच आहे. ईश्वर, परमात्मा, माया आणि जग या तिन्ही गोष्टी. माझ्या भक्तांचे धामी अन्न वस्त्रास नाही कमी याबद्दलची श्री साई खात्री देत असत. म्हणजे जिथे माझे भक्त असतील, राहत असतील, ते कुठेही राहो, तर त्यांना अन्न, वस्त्र, सुख, काही दुःख होणार नाही, त्यांना काही कमी पडणार नाही आयुष्यात. भलेही ते गरीब असतील, वरकरणी, पण ते मनाने आणि अनुभवाने, विचारांनी श्रीमंत असतील, संपन्न असतील, त्यांना उपाशी मरण्याची वेळ येणार नाही. हे त्यांच्या भक्तांना नेहमी ठाऊक आहे. साईंच्या भक्तांना मज भजती जे अनन्यपणे, अनन्य म्हणजे अन्य कोणालाही नाही असं, अनन्य, दुसऱ्या कोणाचीही पूजा करण्याची गरज नाही बुवा, त्याच्यापेक्षाही जास्त जो मला भजतो, म्हणजे जो माझं चिंतन करतो, जो मला शरण आलाय, जो मला गुरुतुल्य, पितातुल्य, मातातुल्य, बंधू, भ्राता, मित्रतुल्य, ईश्वरतुल्य मानतोय. सेविती नित्याभियुक्त मने, सेवा करताय माझी नित्य म्हणजे नेहमी, अभियुक्त मनाने म्हणजे संपूर्ण शरण आलेल्या मनाने. तयांचा योगक्षेम चालविणे म्हणजे अशा लोकांचा, जे मला शरण आले, जे मला निरंतर भजन करतायत, जे माझी पूजा करतायत, जे माझ्या आदर्शावर, माझ्या विचारांना प्राधान्य देऊन त्यानुसार जीवन जगत आहेत, तर अशा भक्तांचा, अशा लोकांचं योगक्षेम चालवणं म्हणजे त्यांचं उदरनिर्वाह चालवणं, त्यांची प्रगती करून देणं, त्यांच्या कष्टांना, संकटांना दूर करणं, त्यांच्यावर कृपा करणं, त्यांच्या इच्छा पूर्ण करणं, त्यांच्यासाठी योग्य असेल ते करणं, हे ब्रीद माझे जाणे मी माझे, असं साईबाबा स्वतः सांगत आहेत. आणि हे साईबाबा कुठून सांगत आहेत, तर हे भगवद्गीतेतलंच संस्कृतमधलं वचन आहे, जिथे श्रीकृष्ण स्वतः हेच वचन देतो आहे अर्जुनाला आणि सगळ्या भक्तांना की अनन्याश्चिंत्ययन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. स्वतः श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात सांगतो आहे संस्कृतमध्ये. तेच साईबाबा इथे गुरुच्या अधिकाराने सांगत आहेत आपल्याला, पित्याच्या अधिकाराने सांगत आहेत आपल्याला भक्तांना की जे मला शरण येतील. म्हणजे ईश्वराचं तुम्ही कोणतंही रूप द्या, तुम्ही कृष्णाला भजा, तुम्ही रामाला भजा, तुम्ही देवीला भजा, गणेशाला भजा, मारुतीला भजा, किंवा शंकराला भजा, किंवा सद्गुरूंना भजा तुमच्या, किंवा साईंना भजा. तर साईसुद्धा हेच सांगतायत की कोणत्याही रूपात तुम्ही माझं पूजन करा, मी आणि ईश्वर वेगळा नाही आहे. कारण ही सगळी मायाच ईश्वर आहे, हे सगळं विश्व ईश्वर आहे, इथले सगळे प्राणी ईश्वराचाच एक भाग आहे, मायेचाच एक भाग आहे. आणि स्वतः सद्गुरू हे ईश्वरतुल्यच असतात, हे इथे साई पटवत आहेत. इथे त्यात ते काही अहंपणाने म्हणत नाही आहेत, ते उदार मनाने, कळवळ्याने म्हणत आहेत भक्तांना की तुम्ही शरण या ईश्वराला. तुम्हाला ईश्वर समजत नसेल तर मला शरण या, म्हणजे मी तुमची मदत करेल, हे वचन साईबाबा देत आहे आयुष्यात पदोपदी, जे कृष्णाने वचन दिले. प्रमाण माना असे श्री साई म्हणत. हे सगळं हे भगवद्गीतेचं वचन प्रमाण माना. तुम्हा भक्तांना अन्न वस्त्रांची वाण नाही म्हणजे कमी नाही, कमतरता नाही. त्यासाठी उगाच प्राण खर्ची घालू नका. लौकिकी मानापमानाचा लोभ सोडून द्या.
म्हणजे कोणी तुम्हाला मान देईल, सन्मान करेल किंवा अपमान करेल अशी भीती किंवा आशा सोडून द्या आणि देवाच्या द्वारीच मान मिळावा. तुम्ही देवाच्याच दारामध्ये मान मिळवा. देवापुढेच पदर पसरावा, देवाचाच प्रसाद जोडावा, प्रसाद स्वीकारावा, कृपा स्वीकारावी. लोकांनी मान डोलवली की तितक्याने स्वतःला विसरला का तुम्ही? आराध्य देवतेच्या किंवा गुरुच्या देहाला अंतःकरणात पाझर फुटून तो घामाने डबडबला पाहिजे. म्हणजे तुमच्या देवाला सुद्धा तुम्ही ज्याची पूजा करतायत त्या मूर्तीला, दगडाच्या मूर्तीला, सोन्याच्या मूर्तीला किंवा तुमच्याकडे जो कोणी प्रत्यक्ष हाडामासाचा गुरु असेल त्याला, त्याच्या अंतःकरणात तुमच्या भक्तीला पाहून, तुमच्या सेवेला पाहून, तुमच्या भावनेला पाहून, प्रेमाला पाहून त्या दगडातसुद्धा, त्या मूर्तीतसुद्धा, त्या गुरुदेहातसुद्धा अंतःकरणात पाझर फुटला पाहिजे. म्हणजे त्याला दया उत्पन्न झाली पाहिजे. हेच ध्येय तुम्हाला असलं पाहिजे भक्त म्हणून. हेच ध्येय तुम्हाला गोड लागले पाहिजे. सर्व इंद्रियांना भक्तीचे वेड लागले पाहिजे आणि इंद्रियांच्या क्षुब्ध वृत्तींना भक्तीचे अंकुर फुटले पाहिजेत. म्हणजे तुमचे इंद्रिय जे आहेत तिथे भक्तीसाठीच तुम्ही तुमचे इंद्रिय झिजवले पाहिजेत. ज्ञानेंद्रिय 5 आणि कर्मेंद्रिय 5. तुम्ही स्पर्श करताय, तुम्ही चव घेताय, तुम्ही वास घेताय, तुम्ही पाहताय, तुम्ही ऐकताय, तुम्ही बोलताय, तुम्ही विचार करताय, तुम्ही काहीतरी इच्छा करताय, तर ही सगळी ईश्वरासाठी, गुरूंसाठी, साईंसाठी, कृष्णासाठी, तुम्ही ज्या देवाला तुम्ही भजत असाल त्या देवासाठी, त्या गुरूंसाठी, त्या रूपासाठी तुम्ही ते काम केलं पाहिजे. त्या इंद्रियांना झिजवलं पाहिजे. मग काय कौतुक होईल. म्हणजे याचा परिणाम किती चांगला होईल. सदा सर्वदा असेच भजन घडो. म्हणजे तुम्ही काया वाचा मन अर्थ काम सगळीकडून, सगळ्या इच्छांनी, सगळ्या इंद्रियांनी तुम्ही ईश्वरासाठीच काहीतरी करताय. हात जे काही काम करताय ते ईश्वराच्या सेवेत कुठेतरी रुजू होत आहे. कोणाचं तरी गरिबांना, गरजूंना काहीतरी मदत करताय. पाय ईश्वरासाठीच काहीतरी काम करताय. बुद्धी ईश्वरासाठीच काहीतरी काम करते. असं सगळे अवयव तुमचे काहीतरी ईश्वरासाठी, गुरूंसाठी करत आहेत. असेच भजन घडले पाहिजे, अशीच सेवा घडली पाहिजे. इतर काहीही न आवडो, तुम्हाला दुसरं काही आवडलं नाही पाहिजे. तुमचं मन असंच भक्तीमध्ये रमलं पाहिजे. मन माझ्या नामस्मरणी जळो. माझ्या या इथे माझ्याचा अर्थ साई स्वतः वचन देत आहेत भक्तांना आणि शरण यायचं सांगताय. म्हणून साई स्वतःबद्दल इथे बोलत आहे. पण ते स्वतः फक्त स्वतःपुरता स्वकेंद्रित नाही बोलत आहे. ते ईश्वराचाच आवाज होऊन बोलत आहेत. गुरु अधिकाराने बोलत आहेत. श्रीकृष्णाने जे वचन दिलं आहे तेच ते सांगत आहेत की माझ्या म्हणजेच ईश्वराच्या किंवा गुरूंच्या तुम्ही ज्या रूपात भजत असाल त्या स्वरूपात तुम्ही शरण या. नामस्मरणात जडा. म्हणजे तुम्हाला जे नाव आवडत असेल, ईश्वराचं जे रूप आवडत असेल ते तुम्ही नामस्मरण करा. त्या नावाला आठवा, त्या लीला आठवा आणि इतर सगळ्या गोष्टींचा विसर पडो. तुम्हाला सगळ्या गोष्टींचा विसर पडला पाहिजे. म्हणजे देह, तुमच्या शरीराला काय त्रास होतोय हे तुम्ही विसरून गेलं पाहिजे. गेह म्हणजे घरदार, तुमचा संसार, नातेवाईक याचं भान तुम्हाला राहणार नाही. वित्त, पैसा अडका, यश अपयश याचं तुम्हाला काही भान राहायला नको आणि ते राहणारही नाही. ते सहज होईल किंवा जेव्हा तुमचं पूर्ण लक्ष ईश्वराकडे, गुरूंकडे, नामस्मरणामध्ये, सेवेमध्ये असेल. चित्त परमानंदी जडेल. जेव्हा तुम्ही तुमचं सगळं आयुष्य, दिवस रात्र, क्षण आणि कण तुम्ही सर्व विचारांनी, कृतींनी ईश्वराशीच जोडले जाल, गुरूंशीच जोडले जाल, त्यांचेच कामं कराल, इतरांसाठी झिजाल, तेव्हा तुम्हाला तुमचं स्वतःचं देह, स्वतःचं नातेवाईक, स्वतःचं प्रगती, स्वतःचं जे मीपणा आहे तो सगळा विसरून जाल तुम्ही. भान राहणार नाही आणि तुमचं चित्त जे आहे, मन जे आहे ते परमानंदामध्ये जडेल. म्हणजे तुम्हाला खरा आनंद मिळायला लागेल. जो परम आनंद आहे, जो कोणीच तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, जो कायम आनंद असतो, किती दुःख असलं तरी त्यात आनंद वाटतो, तो म्हणजे तो परमानंद, तो ईश्वरी आध्यात्मिक आनंद. म्हणजे जणू काही ईश्वरच तुमच्याजवळ आहे अशी ती तीव्र ऊर्जा तुमच्याकडे तुमच्यासोबत कायम असते कोणत्याही संकटात. आणि मन खात्रीने तटस्थ व अगदी शांत होऊन तृप्तही होईल. अशा प्रकारे तुमचं मन शांत आणि तृप्त होईल.
सत्संग केल्याची खूण म्हणजे वृत्तीचे समाधान झाले पाहिजे. नाना ठिकाणी जे मन भटकते ते काय सल्लीन म्हणावे? म्हणजे तुमचं मन कधी हा विचार करते, तुम्हाला कधी ते पाहिजे, तुम्हाला कधी तिथे पोचायचं आहे, त्यांना भेटायचं आहे, तुम्हाला आयुष्यात ते करायचं आहे, हे करायचं आहे, याच्यापासून दूर राहायचं आहे, त्याच्यापासून जवळ करायचं आहे, असं जे तुमचं मन भटकत राहतं वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक सेकंदाला, तर ते काही एकजीव झालेलं आहे, सल्लीन झालं आहे, खरोखर एकजीव झालं आहे ईश्वराकडे, किंवा तुम्ही सत्संग मनाने केला आहे असं त्याचा अर्थ आहे का? नाही. कारण तुमचं मनच स्थिर नाही आहे. तुम्हाला सतत काही ना काही पाहिजे, हवं आहे, मिळवायचं आहे, जायचं आहे, पोचायचं आहे. तर ते काही एकरूप मन नाही आहे. त्याचा अर्थ तुम्ही सत्संग करून समाधानी वृत्ती झालेली नाही आहे तुमची. तेव्हा श्रोत्यांनी लक्ष देऊन श्रद्धेने पुढील वर्णन ऐकावे, असं लेखक हेमाडपंत आपल्याला म्हणत आहे. हे साई सच्चरित्र श्रवण केल्याने मनाची प्रवृत्ती भक्तीकडे वळेल, कथेच्या सानिध्यात प्रसन्नता लाभेल, चंचल मनाला विश्रांती लाभेल, तळमळीची निवृत्ती होईल आणि अत्यंत सुखाची प्राप्ती होईल. इतके फायदे आहेत साई सच्चरित्राची कथा किंवा कोणत्याही गुरुची अवतार कथा, गुरुचरित्र असो, गजानन विजय असो, आणखीन कोणतीही पोथी असो, कोणत्याही संतांची जीवनकथा असो, किंवा कोणत्याही देवाचे ऋषींचे अवतार कार्य असो, कोणतेही ग्रंथ तुम्ही पुराण वगैरे वाचाल, अगदी रामायण आणि महाभारत, कृष्णकथा, भागवत जरी तुम्ही ऐकलं, गीता जरी ऐकली, तरी तुम्हाला हेच रिझल्ट्स मिळतील, असेच परिणाम मिळतील जे इथे सांगितले आहेत की हे साई सच्चरित्र श्रवण केल्याने तुमच्या मनाची प्रवृत्ती भक्तीकडे वळेल. म्हणजे तुम्ही ईश्वराशी जोडले जाल. तुम्हाला सुखदुःखांपासून होणारा त्रास, मानापमानापासून होणारा त्रास, या स्पर्धेपासून तुम्ही थोडं शांत व्हाल. कथेच्या सानिध्यात तुम्हाला प्रसन्नता लाभेल, कारण की तुम्ही ईश्वराची कथा ऐकत आहात, गुरूंची कथा ऐकत आहात, त्यांच्या लीला ऐकत आहात. त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल, चांगलं वाटेल. तुमचा मनावरचा दबाव कमी होईल, तुमची भीती, चिंता, मनस्ताप कमी होतील. चंचल मन जे तुमचं इकडे तिकडे सैरावैरा नाना ठिकाणी मन भटकते, मला हे पाहिजे ते पाहिजे, ते जरा विश्रांती लाभेल त्याला, म्हणजे ते शांत होईल, ईश्वराकडे वळेल, गुरूंकडे वळेल, साईंकडे वळेल. तळमळणारी जी मनोवृत्ती आहे, तळमळ होते जीवाची, स्थिर लाभत नाही, दुःख काहीतरी, त्रास काहीतरी, वेदना छळते आहे, तर त्यातून तुम्ही निवृत्त व्हाल आणि अत्यंत सुख असं तुम्हाला मिळणार तर आहेच. त्या कथा ऐकताना, सांगताना, बोलताना, चर्चा करताना, विचार करताना, आठवताना. तर त्याच साई सच्चरित्राची कथा आता आपण पुढच्या भागापासून ऐकू. इथपर्यंत 43व्या या 6व्या अध्यायाच्या झाल्या. रामजन्म उत्सवाचा अध्याय आहे हा. तर रामजन्माचा उत्सव कसा झाला शिर्डीत सुरू, आणि अजूनही काही गोष्टी असतील त्याच्याशी आजूबाजूच्या निगडीत रामनवमीशी किंवा तत्सम साईंशी, तर त्या लीला सगळ्या आपण ऐकणार आहोत आता, ज्या आता पुढच्याच पॅरेग्राफपासून, पुढच्या ओळीपासून सुरू होत आहे. पण आपण त्या कथा जे आपण मागच्या अध्यायात जिथे थांबलो होतो तिथून पुढे आपण पुढच्या भागात पाहूया. या भागात आपण थोडं आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे जग, ही माया आणि ईश्वराकडे जाणारे मार्ग काय आहेत, ईश्वराचा, मायेशचा, या जगाचा काय संबंध आहे, गुरुचं काय महत्त्व आहे, आणि गुरूंनी, साईंनी आणि कृष्णाने गीतेत काय वचन दिलेलं आहे की बुवा तुम्ही मला शरण या आणि मी तुमचं सगळं काही योगक्षेम वाहील, इत्यादी इत्यादी आपण पाहिलं. आणि आपलं जे भटकणारं मन असतं, आपल्याला ज्या चिंता असतात, दुःख असतात, तर ते आपण कसं भक्ती मार्गाकडे वळवू शकतो, गुरूंकडे, साईंकडे वळवू शकतो. कारण आपण साई सच्चरित्र ऐकतोय, तर साईंबद्दलच आपण कथा ऐकणार आहोत. तर आता याच कथा पुढे आपण पाहत आहोत पुढच्या भागात. 6वा अध्याय आपला झालेला नाही. 6व्या अध्यायाचा पहिला भाग आपण इथे पूर्ण केलेला आहे. तुम्ही गुड रीडिंग चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे, आणि बेल आयकॉन दाबा, ऑल नोटिफिकेशन्सवर क्लिक करा, म्हणजे पुढच्या येणाऱ्या अपडेट्स, नोटिफिकेशन जेव्हाही व्हिडिओ येतील तेव्हा तुम्हाला मिळत राहतील. हा व्हिडिओ यायला थोडा विलंब झालेला आहे काही कारणास्तव, तर त्याबद्दल मी क्षमस्व आहे. पण तुम्ही मोठ्या मनाचे श्रोते आहात, तुम्हाला अर्थ नक्कीच आवडत असेल, नुसतं पारायण तुम्ही करतही असाल, बऱ्याचदा केलंही असेल, आणि ही पोथीही तुम्ही कदाचित अर्थासहित तुम्हाला वाचायचा योग आला असेल. पण मी प्रयत्न करतो आहे की मला
साध्या सोप्या भाषेत वाचल्यानंतर प्रत्येक वाक्याचा किंवा पॅराग्राफचा किंवा शब्दाचा जे काही थोडेफार क्लिष्ट आहेत, समजायला थोडे कठीण आहेत किंवा थोडे भ्रम कन्फ्युजन तयार होत आहे किंवा जे नीटचा अर्थ जिथे समजत नाही आहे, लिंक लागत नाही आहे, तर ती चर्चा संवादात्मक तुम्हाला समजायला पाहिजे सहज सोप्या भाषेत, असा माझा प्रयत्न आहे. आणि म्हणून मी सहज सोपं वाटणारं मराठी भाषांतर आहे हे साई सच्चरित्राचं सरळ सरळ वाक्यातलं गोष्टीसारखं, ते सुद्धा मी तुम्हाला परत परत माझ्या शब्दात एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी कोणीही मोठा विद्वान नाही आहे, मी अगदी साधारण विद्यार्थी आहे. माझ्याकडे कसलाही अधिकार नाही आहे कोणत्या ग्रंथाबद्दल मी बोलावं, त्याच्यावर चर्चा करावी किंवा त्याच्यावर कीर्तनासारखं काही प्रवचन द्यावं. पण मी प्रयत्न करतो आहे की जे मला समजते ते आणखीन माझ्यासारख्याच गरजू एखाद्याला समजावं, ज्याला ही भाषासुद्धा थोडी कठीण जाते आहे, ही मराठीच आहे तरीसुद्धा हे शाब्दिक ग्रंथातली भाषा जी आहे तर ती थोडीशी आणखीन सहज सोपी, पचायला हलकी व्हावी. ती आधीच सुंदर आहे, जी साईंनी ही खिचडी आपल्याला पचण्यासाठी बनवून दिली आहे. साई सच्चरित्राची हेमाडपंतांनी ही जी आपल्याला दिली आहे आणि नंतरही ती या मराठी भाषांतरात खूपच सुंदर ओवीबद्धातून जेव्हा इथे आलेली आहे ती समजायला सोपीच झालेली आहे, पचायला हलकी झाली. पण मी तिला पुन्हा एकदा आणखीन थोडी घोटून देतो आहे, समजायला सोपी करून देतो आहे. आशा आहे की तुम्हाला हा माझा प्रयत्न आवडत असेल. व्हिडिओ कधी थोडे मोठे होतील, थोडे छोटे होतील, पण मी प्रयत्न करत राहील की हे पुढील या ग्रंथाचे आणि इतरही काही आपल्या मराठी ग्रंथांचे मला जे समजतं आहे माझ्या बुद्धीनुसार ते मी तुम्हाला सांगत राहीन. माझ्याकडून सांगताना काही उणीव नक्कीच राहतील, काही कमतरता नक्कीच असेल. मी काही चुकीचे संदर्भ दिले जात असतील, पुढे दिले जाणार असतील, पण तुम्ही कृपया मला समजून घ्या आणि काही त्रुटी असल्यास लगेच मला खाली कमेंट सेक्शनमध्ये इतर भक्तांना त्यांच्या योग्य मार्गदर्शनासाठी ती चूक माझी सुधारा. जर माझ्याकडून अनावधानाने किंवा जाणून बुजूनही काही चूक राहून गेली, कमी राहून गेली, चुकीचा अर्थ सांगितला गेला किंवा चुकीचा काही भाव प्रगट झाला माझ्या वर्णनातून सांगताना, वाचताना, तर तुम्ही मला करेक्ट करा त्या ठिकाणी. म्हणजे इतर भक्तांना जे व्हिडिओ खाली कमेंट्स वाचतील आणि त्यातून काही त्यांना डाऊट्स असतील ते क्लिअर करू शकतील, तर त्यांना त्यातून मदत मिळेल, हेल्प होईल. गुड रीडिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 6व्या अध्यायाचा पहिला पार्ट आपण इथे पूर्ण केलेला आहे. 6व्या अध्यायात आता कथा सुरू होते आहे. रामजन्मोत्सवाची आणि त्याच्याशी निगडीत इतर उपकथांची गोष्ट आपण ऐकणार आहोत. तुम्हाला पुढचा भाग खूप आवडेल. आजचा तुम्हाला थोडा उपदेशात्मक वाटला असेल, कारण आजच्या अध्यायात काही कथा नव्हती, पण याच अध्यायातल्या पुढच्या भागात, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कथा ऐकायला आवडेल. कारण यात कथा खूप सगळ्यांना सगळ्याच वेळी, साई कथा असोत किंवा कोणत्याही लीला असोत, कोणत्याही ईश्वराच्या अवताराच्या, गुरूंच्या, त्या नक्कीच आपल्याला ऐकायला आवडतं. तर या कथा खूप सुंदर आहेत. तुम्हाला खूप छान अनुभव येईल. या ऐकल्यानंतर तुम्हाला आणखीन साईंकडे मन आकृष्ट होईल, खेचले जाल तुम्ही. आणि साई काय आहेत, साई कसे विचार करत होते, कशा पद्धतीने भक्तांची मदत करत होते, त्यांच्या मनात काय चालत होतं, त्यांच्या कृतीतून जे दिसत होतं ते काय होतं, त्याचा अर्थ काय होता, आणि भक्तांसाठी ते किती दयाळू होते, ते कसे जीवन जगले, या कथा तुम्हाला साई प्रत्यक्ष भेटणार आहेत. माझी इच्छा आहे की तुम्ही नक्कीच पुढचा भागसुद्धा नक्की ऐका. तिथे उपदेशही असेल पुढील व्हिडिओजमध्ये आणि कथा तर नक्कीच असतील. पुढच्या व्हिडिओत तर प्रत्यक्ष कथा आहेच. रामजन्माची ती कथा तुम्हाला नक्कीच आवडेल. तो उत्सव कसा सुरू झाला शिर्डीत पहिल्यांदा, जो आज तुम्ही शिर्डीत रामनवमीला गेला तर तिथे तुम्हाला मोठा उत्सव दिसेल. तर मी अजूनही तो उत्सव प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याचा योग आलेला नाही आहे, पण मी भक्तांचे अनुभव ऐकलेले आहेत, त्यावरून सांगू इच्छितो की तुम्हालाही ही सुरुवात कशी झाली आणि तो उत्सव कसा पार पडला आणि मग परत कसा पार पडत गेला साईंच्या उपस्थितीत, तेही तुम्हाला ऐकायला नक्की आवडेल. चॅनलला, गुड रीडिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल नोटिफिकेशन्सवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अपडेट्स येत राहतील जेव्हाही मी व्हिडिओ टाकेल.
मी हे परत परत सांगतो आहे, पण यावर नक्की लक्ष द्या. तुम्हाला चॅनल आणि व्हिडिओज आवडले असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. म्हणजे ह्या गोष्टी, सायन्सच्या कथा किंवा इतरही ग्रंथ आपल्या चॅनलवरचे काही कोणतेही आध्यात्मिक स्तोत्र असतील, आरत्या असतील, श्लोक असतील किंवा कोणतेही ग्रंथ असतील मराठीतले किंवा तत्सम, तर ते अर्थासहित तुम्हाला उपलब्ध करण्याचा मी प्रयत्न इथे करतो आहे. तो तुम्हाला नक्कीच होईल. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. 6व्या अध्यायाच्या दुसऱ्या भागात आपण भेटू. तोपर्यंत शुभमस्तू. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. धन्यवाद.